मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। चला यंदाची दिवाळी साजरी करूया PSB ज्वेलर्स सोबत। सोने चांदीच्या दागिन्यांची खरेदी करा। प्रत्येक ब्रँडेड दागिने तेही शोरूमच्या कारागिरीच्या दराहून स्वस्त। आमचा पत्ता PSB ज्वेलर्स, हेसी दूध डेअरी शेजारी, मंगळवार पेठ जत। PSB ज्वेलर्स कडून सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। वळसंग तालुका जत जिल्हा सांगली येथील श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कूल येथे बेंगलोर येथील ओशाट कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत गोरगरिबांना मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून या शाळेतील 3 खोल्या व 2 टॉयलेट बांधकाम करून देण्यात येणार आहे। वळसंग तालुका जत जिल्हा सांगली येथील श्री हनुमान इंग्लिश स्कूल, वळसंग येथील हायस्कूल, बेंगलोर येथील ओशाट या कंपनीकडून 3 वर्ग खोल्या व स्वच्छतागृह बांधकाम मंजूर झाले आहे। त्या इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व कर्मचारी व संस्थेचे चेअरमन यांच्यासह सांगली येथील CA माळी व संस्थेचे मुख्याध्यापक श्री पाटील सर, माजी मुख्याध्यापक पाटील सर, श्री शेलमाळी यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारीसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। शाळेच्या मुख्याध्यापक पाटील सर यांनी कंपनीचे मान्यवरांचा सत्कार केला। ओसॅट वन स्कूल ॲट अ टाइम ही संस्था बेंगलोरमध्ये असून त्या संस्थेने न्यू इंग्लिश स्कूल श्री हनुमान इंग्लिश स्कूल ह्या शाळेसाठी जवळपास 35 लाखाचं जे 3 वर्ग खोल्या आणि 1 टॉयलेट बांधकामासाठी फंड उपलब्ध करून दिलेला आहे। ओसॅट ही जी संस्था आहे ती रूरल एज्युकेशन इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्हमेंटसाठी काम करते। आमचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते ऑब्जेक्टिव्ह रूरल शाळा स्कूल्स ह्याच्यासाठी फंड उपलब्ध करून देते। जत तालुक्यामध्ये किती आणि आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये आम्ही 4 स्कूलसाठी फंड दिलेले आहोत। पहिली शाळा आहे ती SMVR रावळगुंडवाडी, तिथं आम्ही 6 खोल्या बांधून दिलेल्या आहोत। त्यानंतर मोरबगी स्कूल, तिथं आम्ही 2 वर्ग खोल्या आणि 1 किचन ब्लॉक बांधून दिलेले आहोत। आणि आता सध्या नंतर 3rd प्रोजेक्ट आमचा परत रावळगुंडवाडीला गेला, तिथं आम्ही टॉयलेट ब्लॉक बांधून दिलेले आहोत। आणि आता 4था प्रोजेक्ट जो महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे तो आपला हा 59वा स्कूल आहे, 59th स्कूल आहे। तिथे आम्ही 3 क्लासरूम्स आणि 1 टॉयलेट ब्लॉक बांधून घेणार आहोत। अजून काय उपक्रम आहे? आणि आमच्याकडे ओशाट ही जी संस्था आहे ती गरिबीतून शिकलेल्या मुलांसाठी किंवा जिथं आम्ही फार्मरचे जे मुलं असतात किंवा ज्या शाळेमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कमी आहे तिथे जाऊन आम्ही पाहणी करतो, निरीक्षण करतो। आमचे जे संघ आहेत त्या संघातले माणसे इथे निरीक्षण करतात, परीक्षण करतात, स्कूलचं निरीक्षण करतात, स्कूलच्या शाळेमधील शिक्षकांचं निरीक्षण करतात। आणि आम्हाला वाटलं की ह्या स्कूलसाठी ही गरज आहे आणि त्या स्कूल्समध्ये आम्ही जाऊन हे इन्फ्रास्ट्रक्चर्स लाईक किचन ब्लॉक्स, टॉयलेट ब्लॉक्स आणि क्लासरूम्स हे आमची ओशाटची जी स्टँडर्ड साईज आहे त्या साईजमध्ये आम्ही उपलब्ध करून देतो। ॲडिशनली आम्ही डिजिटल इम्प्रूव्हमेंट पण कार्यक्रम हाती घेतलेला आहे। त्या डिजिटलमध्ये आम्ही शाळेंना वायफाय उपलब्ध करून देणे, प्रोजेक्टर उपलब्ध करून देणे, लॅपटॉप्स, कम्प्युटर्स रिक्वायरमेंट असेल तर सायन्स लॅबसाठी ते उपलब्ध करून देणे, हे ॲडिशनल कामे पण आम्ही ॲज अन डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून सुद्धा आम्ही करत आहोत। किती वर्षापासून काम करते ही संस्था? ऑलमोस्ट अराउंड माझ्या माहितीप्रमाणे 10-12 वर्ष ही संस्था सुरुवातीला झालेली आहे। ॲक्च्युली ही संस्था जी स्टार्ट केलेली आहे त्यांनी मिस्टर वादिराज भट
पूर्ण संस्थापक आहेत. ते सुरुवातीला US मध्ये सिलिकॉन सिटीमध्ये जॉबला होते आणि आता सध्या ते इंडियामध्ये सिस्को कंपनीमध्ये काम करतात. त्या लोकांनी ही संस्था सुरू केलेली आहे. त्यांचा ऑब्जेक्टिव्ह एकच होता की रुरल भागातील विद्यार्थ्यांना, शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या उच्च दर्जाचं इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून द्यावं. त्यासाठी त्यांनी पॅन इंडियामध्ये आम्ही हा प्रोजेक्ट आम्ही ही सहाय्य करतो. सध्या आम्ही तामिळनाडूमध्ये 4 स्कूलसाठी करत आहे. कर्नाटकमध्ये आपण 10-12 स्कूल तरी झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये आता 34 स्कूल आहे. तसं आसाम, ओडिसा, इवन आंध्र प्रदेश ह्या स्टेटमध्ये सुद्धा आम्ही काम केलेलं आहोत. आणि पॅन इंडियामध्ये आमचं आज 2 उद्घाटन आहेत. ही जी शाळेचे उद्घाटन ते 59th होतं. 60th स्कूल आम्ही डुईंग इट इन कर्नाटक आहोत. सो अशा रीतीने आम्ही 60 स्कूल्स हे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून आम्ही फंड रिलीज केलेले आहोत. आणि हे फंड आम्ही कंपनीकडून जे CSR फंड असतं ते CSR फंडला अप्रोच करून त्यांच्याकडून CSR फंड घेऊन आम्ही फंड उपलब्ध करून घेतो. आणि ज्यावेळी शाळेचं बांधकाम कंप्लीट होतं त्यावेळेला आम्ही नेम प्लेट बनवतो. त्या कंपनीचे ज्या कंपनीने आम्हाला सहाय्य केलेलं आहे डोनर्स म्हणून आम्ही त्यांचे नेम प्लेट बनवतो आणि ते नेम प्लेट आम्ही शाळेच्या बिल्डिंगवर लावतो. ओशाट ही कंपनी आता कुठून काम करते सध्या? ओशाट ही कंपनी व्हॉल्युंटियर बेस्ड आहे. ऑल पॅन इंडिया व्हॉल्युंटियर्स आहेत. अराऊंड 30-40 लोक व्हॉल्युंटियर म्हणून काम करतात. संस्थेचे जे संस्थापक आहे ते सध्या बँगलोरला असतात. पण जे व्हॉल्युंटियर्सचा बेस आहे तो व्हॉल्युंटियरचा बेस महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, इवन केरळा. समटाईम्स वी गो बॅक टू नाशिक. आता महाराष्ट्रामध्ये नाशिकचा 1-2 प्रोजेक्ट आम्ही हाती घेतलेला आहोत. त्याचं पण आम्ही परीक्षण, निरीक्षण आणि लँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सगळं आम्ही करत आहोत. मी अमर बिराजदार, होम कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर. मला श्री हनुमान इंग्लिश स्कूल, हनुमान न्यू इंग्लिश स्कूलच्या 3 वर्ग खोल्या आणि एक बॉईज अँड गर्ल्स टॉयलेटचं काम ओसॅट या NGOकडनं मिळालं. त्याबद्दल मी ओसॅटचे आभार मानतो. ओसॅट ही कंपनी एक NGO आहे, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, बिगर सरकारी संस्था म्हटलं तरी चालेल. या NGOचं काम अतिप्रामाणिक आहे, जेन्युइन आहे. ते सर्व शाळा, ग्रामीण शाळांचं उत्कर्ष हा त्यांचा मूळ हेतू आहे. आणि त्या मूळ हेतूद्वारे ते आपल्या भारत निर्माणचं स्वप्न साकारू पाहतात आणि हे चांगलं उद्दिष्ट ते गाठत आहेत. त्यांचं आजचं आपल्या ह्या वळसंग तालुक्यात जत इथली जी शाळा आहे ही 59वी शाळा आहे आजची त्यांची. आणि आजच अजून एका ठिकाणी त्यांचं 60व्या शाळेचं पण भूमिपूजन कार्यक्रम आजच संपन्न झालेला आहे. तर आम्हाला 6 महिन्याचा टाईम पिरियड दिलेला आहे. 6 महिन्याच्या आत त्यांनी काम पूर्ण करून द्यायची पाहिजे. श्री हनुमान इंग्लिश स्कूल वळसंग या शाळेसाठी ओशाट कंपनीने जी मदत दिली हे मिळवण्यासाठी आमच्या शाळेतील माजी मुख्याध्यापक बिराजदार सर आणि SM माळी सर, काष्टीकर सर यांनी खरी धडपड केली. मी नाममात्र आहे. खरी धडपड ही आत्ता नावं घेतलेली आहे तिघांचे, काष्टीकर सर, SM सर आणि माजी मुख्याध्यापक बिराजदार सर. आजही बिराजदार सरांना आम्ही का बोलवतो तर ते इंग्रजी विषय जे आहेत आणि त्या कंपनीशी संवाद साधायलाही मदत होते. दुसरी गोष्ट कॅम्प्युटरमधील ते संपूर्ण हँडलिंग करतात आणि ते संवाद साधला जातो. दुसरी महत्त्वाची कंपनी बेंगलोरमध्ये असताना आम्ही वळसंगातून संवाद बऱ्याचशा आपण आत्ताच्या असणाऱ्या माध्यमातून, संगणकाच्या माध्यमातून साधलं जातं. या कामी शाळेचे सगळे जुने नवीन सर फार धडपड करतात माझ्यापेक्षाही आणि त्यामुळे हे काम सिद्धीस आलं असं मी पूर्ण श्रेय त्यांना देतो आणि मी मात्र नाममात्रच आहे. मात्र ओशाटचे आम्हाला मिळवण्यासाठी रावगुंडवाडीचे माजी चालू असलेले मुख्याध्यापक गडीकर सर यांची ती विद्यार्थी आहेत हे आम्हाला कळल्यानंतर आनंद झाला. आणि त्याच्या अगोदर SM सर, काष्टीकर सर त्या सरांच्याकडे जात होते आणि शिवकुमार सरांचं इतकं मोठं आम्हाला योगदान आहे. मूर्ती लहान आहे मात्र त्यांचे विचार, त्यांची जर भाषा, त्यांच्या भाषेतून येणारे संवाद ऐकलो. सकाळी ते सहज आल्या आल्या त्यांच्या म्हणजे धार्मिक
आणि आध्यात्मिक व्यक्ती असून सुद्धा नॉलेजच्या बाबतीत इंग्रजी असो किंवा त्यांचं इंजिनिअरिंग ह्यामधलं अभ्यासही फार मोठा आहे. याचा उपयोग इतरांनाही हो, आमच्यासारख्या शाळा त्यांनी आणखीन प्रकाशमय करू अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी बिरादार शिवगोंडा गोंडप्पा. या शाळेतून जानेवारी 21ला मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झालो. ज्या वेळेला ओशॅट कंपनी किंवा संघ ऑर्गनायझेशन जे आहे ते शाळासाठी बांधकाम करून देते अशी माहिती आम्हाला मिळाली. त्यावेळेला आम्ही आणि माळी सर फोन नंबर मिळवण्यासाठी माळी सरांचा जास्त त्यात अग्रिम भाग आहे. त्यांनी सरांचा, संकुल सरांचा, बसवराज संकुल सरांचा फोन नंबर मिळवला. योगायोगानं काही दिवसातच तिथं मरोगी या गावी शाळेचं हँडओव्हर कार्यक्रम होतं आणि त्या कार्यक्रमामध्ये आम्ही तिथं पोचलो आणि त्यांना घेऊन येऊन आमच्या शाळेची स्थिती सर्व काही त्यांच्या निदर्शनास आणून दिलो आणि त्यानंतर आमचे संवाद चालू झाले. योगायोगानं आम्हाला त्यांची साथ चांगल्या पद्धतीनं मिळाली आणि 3 खोल्या आमची रिक्वायरमेंट होती. 3 खोल्या, एक सायन्स हॉल आणि एक लेडीज आणि जेंट्ससाठी टॉयलेट. त्यापैकी आम्हाला त्यांनी 3 वर्ग खोल्या आणि एक टॉयलेट ब्लॉक मंजूर केलं. यामध्ये संकुल सरांचं अतिशय महत्त्वाचं आणि अगदी ग्रेटेस्ट योगदान आहे असं मी मानतो आणि माझं नाव सुशील महादेव माळी. आता मुख्य सरांनी आणि बिराज सरांनी सांगितले, बिराज सरांनी आम्ही माहिती प्रयत्न केले पण आमचं का नाही. आपण सहकार्यांचं पूर्ण आम्हाला पाठिंबा असल्या कारणानं आम्ही हे काम पूर्णतच नेलं असं म्हणायला काय हरकत नाही. यामध्ये बसवराज सरांनी आम्ही केव्हाही फोन केलं तर उचलायचे आणि जी आहे माहिती ती क्लिअर द्यायची. मध्यंतरी तर अवस्था अशी झाली, एक प्रश्न निर्माण झाला. बिराज सरांना मी बोललो आणि त्याने म्हणले आपण सरांना त्रास करायला नको, आपण मोरबीला जाऊया आणि त्या ठिकाणी जाऊन तिथली माहिती आणूया. परत तिथल्या चेअरमनना, मुख्याध्यापकांना बोलून घेतलं, तिथली माहिती आणलं आणि त्यानंतर ते पूर्ण आम्ही केलं. अशा पद्धतीने काम पूर्णतच नेण्यास आम्ही आमच्या सर्व सहकार्यांच्या पूर्णतच नेण्यास मदत करतो.